नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी आज आपण इंग्रजीचा स्वाध्याय पाहणार आहोत. रायटिंग कंटेक्स्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स. तर या ठिकाणी पहा, कंटेक्स्चुअल मीनिंग म्हणजेच काय, तर एखाद्या शब्दाचा वाक्यातील संदर्भानुसार अर्थ लावणे. या उपघटकावरील प्रश्न सोडवताना दिलेल्या शब्दांचा शब्दशः अर्थ न घेता ते शब्द वाक्यामध्ये कोणत्या संदर्भानुसार वापरले आहेत हे लक्षात घ्यावे लागते. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला पर्यायामध्ये जे शब्द दिलेले असतात आणि प्रश्नामध्ये जो शब्द असतो त्याचा आपल्याला या ठिकाणी शब्दशः अर्थ न घेता त्या वाक्यामध्ये त्या शब्दाचा म्हणजे त्याच्या संदर्भानुसार अर्थ लावावा लागतो. तर या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत पहा. आता या ठिकाणी बीस्ट म्हणजे त्याचा अर्थ ॲनिमल. तर प्रश्नामध्ये आपल्याला हा शब्द आलेला असतो आणि उत्तरामध्ये या अर्थाच्या पर्यायानुसार आपल्याला पर्याय निवडावा लागतो. या ठिकाणी उदाहरणासाठी पहा, काही उदाहरणं दिलेली आहेत. तर ही सर्व उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. शब्द आणि त्यांचे अर्थ आहेत, हे तुम्हाला परीक्षेला खूप उपयोगी पडतील. आता आपण या ठिकाणी क्वेश्चन्स पाहूयात. हे या ठिकाणी हे क्वेश्चन्स सोडून दाखवलेले आहेत, तरी पण आपण सोडवूयात. कदाचित ह्याच्यातला एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेत सुद्धा पडू शकतो. प्रश्न पहिला पहा, चूज करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड्स. म्हणजेच काय, तर जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत त्याचा योग्य अर्थ आपल्याला शोधायचा आहे. रोहित ऑलवेज कीप हिज प्रॉमिस, ही इज अ मॅन ऑफ वर्ड्स. पहा या ठिकाणी आता हे जे दिलेले वाक्य आहे या वाक्याच्या अर्थाच्या संदर्भानुसार आपल्याला हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहे त्याच्या अर्थाचा शब्द आपल्याला पर्यायामधून निवडायचा आहे. पर्याय पहा, कॅनॉट ट्रस्ट, ट्रस्टी, ट्रस्टवर्दी आणि ट्रस्टलेस. तर आता याचं योग्य पर्याय येणार आहे ट्रस्टवर्दी. दुसरा प्रश्न पहा, चूज करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड्स इन ऑर्डर टू अचीव हिज गोल अँड ऑब्टेन सक्सेस. ही पुल्ड हिज सॉक्स अप. तर या ठिकाणी ही पुल्ड हिज सॉक्स अप याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, तर या वाक्याच्या अर्थाच्या संदर्भानुसार ह्याचा अर्थ आपण पर्यायामधून शोधूयात. टू ट्राय कॅज्युअली, टू वर्क हार्ड, विदाऊट इफर्ट आणि नन. आता पुल्ड हिज सॉक्स अप याचा योग्य अर्थ काय येणार आहे सांगा, टू वर्क हार्ड. तिसरा पहा, चूज करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाईन पार्ट. क्लाइंबिंग ऑन द एव्हरेस्ट इज नॉट अ चाइल्ड्स प्ले. आता चाइल्ड्स प्ले याचा योग्य अर्थ पर्यायामधून शोधूयात. रॉंग थिंग, डिफिकल्ट थिंग, बॅड थिंग, इझी थिंग टू डू. आता चाइल्ड्स प्ले म्हणजे लहान मुलांचा खेळ म्हणतो ना आपण, तो म्हणजे कसा असतो सांगा, इझी थिंग टू डू. म्हणजे पर्याय 4 योग्य येणार आहे. चौथा प्रश्न पहा, व्हॉट इज द मीनिंग ऑफ अंडरलाईन पार्ट. या ठिकाणी युनिटीला अंडरलाईन केलेला आहे आणि याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. वर्क टुगेदर, युनिक, वर्क सेपरेटली आणि नन. तर युनिटी म्हणजेच काय, वर्क टुगेदर, एकत्र काम करणे. पाचवा, फाइंड आउट द मीनिंग ऑफ अ लेक ऑफ साल्ट वॉटर नियर द सी. ऑसियन, व्हॅली, लगून, रिव्हर. तर याचे योग्य पर्याय आहे 3. पुढचा प्रश्न पहा 6वा, चूज करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाईन पार्ट. रवी वॉन्ट्स टू बिकम पायलट बाय हुक और क्रूक. पर्याय आहे डेफिनेटली, ॲट एनी कॉस्ट, नॉट शुअर आणि नन. बाय हुक और क्रूक म्हणजेच ॲट एनी कॉस्ट. पर्याय 2 येणार आहे बरोबर. पुढचं पहा, द फ्रेज ऑल इन ऑल मीन्स. पर्याय आहेत वन इन ऑल, ऑल इन वन, कम्प्लीट मास्टर आणि नन. तर याचे योग्य पर्याय येणार आहे 3, कम्प्लीट मास्टर. 8वं पहा, द फ्रेज क्लीन स्लेट मीन्स न्यू स्लेट, फ्रेश स्टार्ट, ओल्ड स्लेट, क्लिअर स्लेट. तर याचं उत्तर येणार आहे फ्रेश स्टार्ट, म्हणजेच पर्याय 2. 9वा प्रश्न पहा, चूज करेक्ट मीनिंग ऑफ समथिंग युजफुल. पर्याय आहेत बेनिफिट, डिसलाईक, गोल्डन आणि 4था आहे नन. तर ह्याचं योग्य पर्याय कोणतं येणार आहे सांगा. पहिलं बेनिफिट, समथिंग युजफुल म्हणजेच काय, बेनिफिट. 10वं, चूज मीनिंग ऑफ वॉटर कमिंग आउट नॅचरली
फ्रॉम द ग्राउंड. मॅजिक, स्प्रिंग, रिव्हर आणि व्हॅली. तर याचे योग्य पर्याय येणार आहे स्प्रिंग.